नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 2 फेब्रुवारीच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. आणि आजच्या चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे, अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न असणार आहे, स्टार करून ठेवायचा आहे. नुकतेच जनस्थान पुरस्कार 2025 साठी कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आली? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, सतीश आळेकर यांना नुकतंच 2025 सालासाठी जनस्थान पुरस्कार घोषित झालेला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हे जे जनस्थान पुरस्कार आहे ते कुसुमाग्रज जे प्रतिष्ठान आहे नाशिक येथील त्याच्या वतीनं हा दिला जात असतो आणि दर 2 वर्षांनी हा पुरस्कार देण्यात येत असतो. हे आपण लक्षात ठेवायचं. विष्णू वामन शिरवाडकर यांनाच टोपण नाव देण्यात आलेलं होतं कुसुमाग्रज, हे आपण लक्षात ठेवायचं आहे आणि यांच्याच स्मृतिदिनी हा पुरस्कार दिला जात असतो. तसेच मित्रांनो, हे आपण लक्षात ठेवायचं आहे, या 2025 साठी सतीश आळेकर यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि हे मराठी नाटककार, अभिनेते व नाट्य दिग्दर्शक आहेत. या अगोदर 2023 चा पुरस्कार आशा बगे यांना देण्यात आलेला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, 2025 पॅरिसमध्ये होणाऱ्या AI शिखर संमेलनासाठी सहअध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, नरेंद्र मोदी यांना या AI शिखर संमेलनासाठी सहअध्यक्ष म्हणून त्यांना निवड करण्यात आलेला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे शिखर संमेलन होणार आहे AI संबंधित, ते होणार आहे फ्रान्स या देशातील पॅरिस या ठिकाणी आणि त्याचे अध्यक्ष असणार आहे फ्रान्सचे प्रधानमंत्री इमॅन्युएल मॅक्रॉन आणि त्यांच्यासोबत सहअध्यक्ष असणार आहेत आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. हा प्रश्न स्टार करून ठेवायचा आहे. आणि हे जे AI शिखर संमेलन आहे यामध्ये जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI आहे याच्याविषयी भविष्यातील रणनीती आणि समस्या यावर चर्चा केली जात असते. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. या अगोदर हे संमेलन 2023 साली पहिल्यांदा भरवण्यात आलेलं होतं, जे की युनायटेड किंगडम या देशामध्ये झालेलं होतं. 2024चं दुसऱ्या क्रमांकाचं संमेलन दक्षिण कोरिया या ठिकाणच्या सेऊल या शहरामध्ये झालेलं होतं. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच इतर जे संमेलन आहे ते सुद्धा कुठे झाले होते हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. तर 31वी क्रमांकाची राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस 2025 ची भोपाळ या ठिकाणी झालेले आहे, जे की मध्य प्रदेश या राज्यात आहे. ग्रामीण भारत महोत्सव 2025 चे नवी दिल्लीमध्ये झालेला आहे. 8वे इंडस फूड संमेलन ग्रेटर नोएडा या ठिकाणी पार पडलेलं आहे. 15वे एरो इंडिया 2025 संमेलन बेंगलोर या ठिकाणी झालेलं आहे आणि राष्ट्रीय सुशासन संमेलन 2025 सालचे गांधीनगर, जे की गुजरात या राज्यामध्ये आहे, त्या ठिकाणी हे पार पडलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. गुन्हे तपासासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, महाराष्ट्र हे राज्य हे जे काही मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आहे ते सुरू करणारं भारतातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलीस मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करण्यात आली आणि ही जी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन असणार आहे ती गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी याचा वापर केला जाणार आहे. नुकतंच आपण जर बघितलं तर भारतीय नागरिक संहिता 2023 जे कायदा करण्यात आलेला होता त्यामध्ये सांगितलेल्या तरतुदीनुसार या व्हॅनचा शुभारंभ करण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारची व्हॅन सुरू करणारा महाराष्ट्र भारतातील पहिल्या क्रमांकाचा राज्य ठरलेला आहे. हे आपण पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, हा स्टार करून ठेवायचा आहे. तसेच अशा प्रकारच्या राज्यभरामध्ये 259 व्हॅन सुरू केलं जाणार आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच या अत्याधुनिक अशा व्हॅन असणार आहेत मित्रांनो. यामध्ये ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलेला आहे. त्यासोबतच
जे काही पुरावे असणार आहेत ते डिजिटल स्वरूपामध्ये स्टोअर करून ठेवले जाणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचा उल्लेख आलेला आहे. तर महाराष्ट्राची राजधानी असणार आहे मुंबई. सध्या मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, नुकतेच आय स्पॉट पोर्टल कोणी लॉन्च केले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. त्याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, सेबीने नुकतंच हे आय स्पॉट नावाचं पोर्टल लॉन्च केलेलं आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर ह्या पोर्टलचं नाव आहे आय स्पॉट. याचं लॉंग फॉर्म असणार आहे इंटिग्रेटेड सेबी पोर्टल फॉर टेक्निकल ग्लिचेस. आणि हे जे काही स्टॉक एक्सचेंज आहे अर्थात शेअर बाजार आहे त्यामध्ये ज्या तांत्रिक अडचणी येतात, ज्या समस्या येतात त्यांना रिपोर्ट करण्यासाठी आणि त्यांना मॅनेज करण्यासाठी हे पोर्टल सेबीकडून सुरू करण्यात आलेलं आहे. त्यासोबतच आपल्याला सेबी काय आहे त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. सेबीचं लॉंग फॉर्म असेल सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, ची स्थापना झाली होती 12 एप्रिल 1988 ला. तसेच मित्रांनो 30 जानेवारी 1992 ला या सेबीला कायदेशीर दर्जा हा देण्यात आलेला आहे. त्यासाठी कायदा करण्यात आला होता सेबी कायदा 1992. हे सुद्धा आपल्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेलं आहे. ते आपण कायदा लक्षात ठेवायचा आहे. याचं मुख्यालय आहे मुंबई या शहरामध्ये. अध्यक्ष आहेत सध्या माधवी पुरीबुच. आणि याचं कार्य काय असतं तर जे शेअर बाजार असतं त्यामध्ये चालणारे जे काही व्यवहार आहे, जे काही शेअर खरेदी विक्री चालते त्यावर देखरेख ठेवणे व त्यावर नियंत्रण ठेवणे, हे काही पॉईंट्स याविषयी लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच प्रकाशित हुरून ग्लोबल इंडियन्स लिस्ट 2024 नुसार प्रथम क्रमांक कोणी पटकावला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, सत्या नडेला, जे मायक्रोसॉफ्टचे CEO आहेत. त्यांना या क्रमवारीमध्ये पहिला क्रमांक देण्यात आलेला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर ही जी हुरून ग्लोबल इंडियन लिस्ट आलेली आहे तर ती पहिल्यांदाच प्रकाशित करण्यात आलेली आहे. यामध्ये जगातील जे टॉप कंपन्या आहेत त्यामध्ये काम करणारे जे भारतीय आहेत त्यांना क्रमवारी देण्यात आलेली आहे. आणि ही क्रमवारी कशाच्या आधारावर देण्यात आलेली आहे तर जे काही कंपन्या आहेत त्याचं भाग भांडवल किती आहे त्यावरून ही क्रमवारी देण्यात आलेली आहे. तर पहिल्या क्रमांकावर राहिले आहे सत्या नडेला, जे की मायक्रोसॉफ्ट कंपनीचे CEO आहेत. दुसऱ्या क्रमांकावर सुंदर पिचाई आहे, जे की गुगलचे CEO आहे. नील मोहन यूट्यूबचे CEO, थॉमस कुरियन गुगल क्लाउड. आणि 5व्या क्रमांकावर आहे शंतनू नारायण, जे की अडोबी या कंपनीचे CEO आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कोणत्या राज्याने धार्मिक ठिकाणांवर मद्य विक्री करण्यास बंदी घातली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, मध्य प्रदेश या राज्याने धार्मिक ठिकाणांवर मद्य विक्री करण्यास बंदी घातलेली आहे. याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतेच मध्य प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत मोहन यादव यांनी या प्रकारची घोषणा केलेली आहे. त्यासोबतच मध्य प्रदेशविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. राजधानी आहे भोपाळ, मुख्यमंत्री आहेत सध्या मोहन यादव आणि राज्यपाल आहेत मंगूबाई पटेल. त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये सुद्धा गुटखा बंदी करण्यात आलेली होती 2012 साली आणि सध्या सुद्धा गुटखा बंदी ही महाराष्ट्रामध्ये लागू आहे. महाराष्ट्रामध्ये प्लास्टिक बंदी लागू करण्यात आलेली होती 2018 साली. हे सुद्धा पॉईंट्स आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, विश्व कुष्ठरोग दिवस कधी साजरा करण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, 31 जानेवारी हा नुकताच विश्व कुष्ठरोग दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतर इतर काही जे दिनविशेष आहे ते सुद्धा पाहायचं आहे. त्या अगोदर हे जे विश्व कुष्ठरोग दिवस आहे ते दरवर्षी 31 जानेवारीला साजरा केला जात असतो, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. या रोगाला हॅन्सेन्स डिसीज म्हणून सुद्धा ओळखले जाते आणि हे एका जीवाणूमुळे होत असते. त्या जीवाणूचा नाव लक्षात ठेवायचं आहे मायकोबॅक्टेरियम लेप्रे. तसेच जे इतर दिनविशेष आहेत ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. 1 जानेवारीला जागतिक कुटुंब दिवस असतो. 2 जानेवारी इंट्रोवर्ट दिवस. 4 जानेवारी जागतिक ब्रेल लिपी दिवस. 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस. 6 जानेवारी जागतिक युद्ध अनाथ दिवस. 8 जानेवारीला पृथ्वी परिभ्रमण दिवस. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस. 10 जानेवारी विश्व हिंदी दिवस. 11 जानेवारीला राष्ट्रीय मानव तस्करी जागरूकता दिवस म्हणून साजरा केला जातो. 15 जानेवारीला भारतीय सेना दिवस. 16 जानेवारीला राष्ट्रीय स्टार्टअप दिवस आणि नुकतंच 2025 या वर्षी पहिला लोकपाल दिवस साजरा करण्यात आलेला आहे. 23 जानेवारीला राष्ट्रीय पराक्रम दिवस, या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असते. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस.
26 जानेवारीला भारतीय प्रजासत्ताक दिन आणि आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिवस म्हणून साजरा केला जातो. 28 जानेवारी भारतीय वृत्तपत्र दिवस. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण बघितला होता, आसाम राज्याची दुसरी राजधानी कोणती बनवण्यात येणार आहे? ऑप्शन्स या ठिकाणी होते. याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, दिब्रुगड ही नुकतंच आसाम राज्याची दुसरी राजधानी असणार अशी घोषणा करण्यात आलेली आहे. याविषयी आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच 2025च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात कोणत्या राज्याच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला? जो उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, उत्तर प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कोणत्या देशाला मलेरिया मुक्त घोषित केले? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, जॉर्जिया या देशाला WHO कडून नुकतंच मलेरिया मुक्त घोषित करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच बातम्यांमध्ये चर्चेत असणारे डीपसीक AI कोणत्या देशाने विकसित केले? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, चीन या देशाने हे डीपसीक AI विकसित केलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच कोणत्या देशाने 2025 या वर्षाला समुदाय वर्ष म्हणून घोषित केले? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, UAE. त्यानंतरचा प्रश्न होता, कोणत्या भारतीय खेळाडूला सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफीने सन्मानित करण्यात येणार आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, जसप्रीत बुमराह. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच भारतात शहीद दिवस कधी साजरा करण्यात आला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, 30 जानेवारीला नुकतंच भारतामध्ये शहीद दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. याविषयी सुद्धा आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतर काल आपण होमवर्क क्वेश्चन दिला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की 2025च्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात महाराष्ट्रातील कोणत्या महिला अधिकाऱ्यावर परेड कमांडरची जबाबदारी देण्यात आली होती? याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अतिशय डिटेलमध्ये अतिशय सुंदरपणे कॉमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. आणि ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, दामिनी देशमुख. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे, राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे? अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे. ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहे. त्याचे योग्य उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघूया किती विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट बॉक्समध्ये देतात. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच आपल्या लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला जॉईन करायचं आहे. तसेच आपलं जे व्हॉट्सअप चॅनल आहे स्मार्ट अभ्यास या नावाने त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन टेस्टही घेत असतो. तसेच जे इंस्टाग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास हे सुद्धा जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी सुद्धा आपण विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन कंटेंटही टाकत असतो. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.